सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. तुमच्यासाठी प्रगतीचे नवनवीन मार्ग खुले होणार आहेत, ज्यामुळे तुमचं उत्पन्न देखील वाढणार आहे. जर तुम्ही तुमच्या करिअरबद्दल चिंतित असाल तर आज तुम्हाला त्यातही चांगली संधी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावरती आज खुश असतील. जर तुम्ही आधी एखादं काम करण्याचा प्रयत्न केला असेल तर ते काम आज पूर्ण होईल आणि ते काम तुमच्यासाठी फलदायी ठरेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही महत्त्वाच्या कामांमध्ये मदत कराल, ज्यामुळे तुमच्या दोघांमधील परस्पर प्रेम हे अधिकच घट्ट होत जाईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा राहणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी काही गुप्त योजना बनवाव्या लागतील. तुम्ही त्या योजना कोणाला सांगितल्या तर त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. तुम्ही तुमचे पैसे शेअर बाजारामध्ये किंवा सट्टेबाजीमध्ये गुंतवू नका, नाहीतर यामध्ये तुमचं आज नुकसान होईल. तुम्ही मुलांसोबत खेळण्यात आणि मौज मजा करण्यात थोडा वेळ घालवाल, ज्यामुळे तुमची चिंता दूर होईल. विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याचा विचार करत असतील तर त्यांना आज संधी मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गोमातेला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांच्या नशिबामध्ये आज चांगल्या गोष्टी आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे. जर तुम्ही भविष्यासाठी काही योजना आखल्या असतील तर त्यामध्ये आज तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेला वाद परस्पर संवादातून मिटवावा लागेल. तुम्ही एखादं काम सुरू केलं तर त्यामध्ये तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि त्यातून तुम्हाला चांगला नफाही मिळू शकेल. पैशाच्या व्यवहारात कोणालाही लगेच पैसे देऊ नका, नाहीतर ते पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. घर बसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना खूप मेहनत करावी लागणार आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फळ देणारा राहणार आहे. तुमच्या कामाबाबत तुमचा काही गोंधळ होत असेल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानं तो गोंधळ दूर होईल. तुमचं कोणतंही काम अपूर्ण असेल तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या सुंदर ठिकाणी जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. तुम्ही तुमच्या भावंडांकडून काही मदत मागितली तर ती तुम्हाला सहज प्राप्त होईल. तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं तुम्हाला आज आवश्यक आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगाला दूध अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल परिणाम देणारा असणार आहे. नोकरीमध्ये बढती मिळाल्यानं तुम्हाला आनंदच होईल. भागीदारीमध्ये काम करणं तुमच्यासाठी उत्तम राहील, त्यामुळे तुम्ही चांगली गुंतवणूक करू शकाल. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक बचत योजनांवरती पूर्ण लक्ष देतील. तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गांनी उत्पन्न मिळू शकतं. तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीने मार्गक्रमण करा, नाहीतर तुम्हाला नंतर अडचणींचा सामना करावा लागेल. तुमच्या मनामध्ये व्यवसायाशी संबंधित कोणतीही कल्पना असेल तर ती लगेच अंमलात आणा. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला मदत करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना आज तब्येतीची थोडी कुरबुर राहील. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल, कारण शारीरिक वेदना झाल्यानं तुम्ही थोडे त्रस्त व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार फळ मिळेल, जो तुमच्यासाठी आनंदाचा विषय असेल. दूरवर राहणारा तुमचा एखादा नातेवाईक तुम्हाला भेटायला येऊ शकतो. प्रवासाला जाताना महत्त्वाची कागदपत्र सुरक्षित ठेवावी लागतील. तुम्हाला कोणत्याही नवीन कामामध्ये विचारपूर्वक पैसे गुंतवावे लागतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाखाली दिवा लावा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जर तुम्ही एखाद्या जुन्या समस्येशी झुंजत असाल तर तुम्हाला त्यातून दिलासा मिळेल.
तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सहलीला जाण्याचा बेत आखू शकाल. तुम्हाला कोणाच्या सल्ल्याने गुंतवणूक करणं हे टाळावं लागेल. जर तुम्ही काही योजना आधीच सुरू केल्या असतील तर त्यात तुम्हाला गती मिळू शकते. धार्मिक कार्यक्रमातही तुम्ही उत्साहानं सहभागी व्हाल. कोणत्याही कामामध्ये काही अडचण आल्यास वरिष्ठांशी नक्की चर्चा करा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीचे लोक अभ्यास आणि आध्यात्मिक कार्यामध्ये आज बराच वेळ घालवतील. तुम्ही काही प्रभावशाली लोकांनाही भेटाल, ज्यांना भेटून तुम्हाला आनंद होईल. विद्यार्थ्यांना घरातील कामं सोडून अभ्यासावरती पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागेल, तरच ते शिक्षणामध्ये यश मिळवू शकतील. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या शुभ कार्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला नवीन योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी आज मिळू शकते. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा असेल. तुमच्या गरजेच्या कामामध्ये तुम्ही स्वतःला वेगळं ठेवण्याची गरज आहे, नाही तर तुम्ही निरुपयोगी गोष्टी आज करत राहाल. तुमच्या तब्येतीच्या काही कुरबुरी सुरू असतील तर त्यांना प्राधान्य द्या. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थी आज त्यांच्या दिवसातील बराचसा काळ त्यांच्या मित्रांसोबत मजेत घालवतील. नोकरदार लोकांनी कोणत्याही सहकाऱ्यांशी वादावादीमध्ये पडू नये, नाहीतर याचा तुम्हालाही त्रास होईल. तुम्ही इतरांच्या मदतीसाठी पुढे याल. तुम्हाला तुमच्या जुन्या चुकीतून आज धडा घ्यावा लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. भागीदारीमध्ये काम करणं तुमच्यासाठी चांगलं राहील, परंतु त्याबाबत तुम्हाला सखोल संशोधन करणं आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही नफ्याच्या संधी ओळखाव्या लागतील. मान सन्मान वाढल्यानं मन प्रसन्न राहील. तुमच्या घरी आज पाहुणे येऊ शकतात. ऑफिसमध्ये काही नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न आज तुम्ही कराल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज बढती मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री 40चं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीचे लोक आजच्या दिवशी नवीन कामधंदा सुरू करू शकतात. अचानक आर्थिक लाभामुळे तुमच्या आनंदाला आज सीमा राहणार नाही. प्रॉपर्टी डीलिंगचं काम करणारे लोक मोठी गुंतवणूक करू शकतात. यात त्यांना चांगला नफा देखील होईल. आज तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदेल. काही मतभेद बराच काळ सुरू राहतील, तर तेही आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी आज भेटवस्तू आणाल. तुम्ही तुमच्या दैनंदिन योग साधना आणि व्यायामाचा समावेश करण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे तुमचं आरोग्य चांगले राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मासळीला पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. जेव्हा त्यांच्या एखाद्या परीक्षेचा निकाल जाहीर होईल, तेव्हा चांगला निकाल लागल्यानं त्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही. तुमच्या बोलण्यातील गोडव्यानं लोकांना तुमच्याकडे आकर्षित करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. एखाद्या मित्राच्या मदतीनं तुमची काही रखडलेली कामं पूर्ण होतील असं दिसते. इतरांवर तुम्ही जास्त अवलंबून राहू नका, नाहीतर समस्या उद्भवू शकतात. कौटुंबिक जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदाराशी सहमत होतील, ज्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये गोडवा टिकून राहील. तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल, नाहीतर ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य आपण जाणून घेतलेलंच आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. धन्यवाद.